आयज हांव ॲडव्होकेट श्रीनिवास खलप सगळ्या गोंयकारांका गणेश चतुर्थीच्यो हार्दिक शुभकामना दिता. 25 तारखेक एक कोर्टाचे जजमेंट येयले जे 23 वर्ष 9 महिने आणि 19 दिसा उपरांत येयलेले आसा. ह्या जजमेंटान तेन्नाचो जो पॉवर मिनिस्टर आसलो मॉविन गुदिनो आणि त्याच्या बरोबर त्याचे वांगडा जे लोक असले त्यांना सगळ्यांका एक्विट केलेले असतात. जेन्ना हांवें हे जजमेंट माझ्या हातान घेतले सगळ्यात पहिली हांवें एक गोष्ट नोट केली की जे चार्जशीट जी आसा ह्या केसीन ही 2001 जाल्ली. तेचेर ऑर्डर जाली टू फ्रेम चार्जीस 2006, पण त्या उपरांत चार्जीस जे एक्च्युअली फ्रेम झाले ते झाले 2019, म्हणजे 18 वर्सां उपरांत. हे हातान ती जजमेंटाची कॉपी घेतल्या बरोबर दिसता. ही केस कितें आसली की 1991 इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान आपली एक पॉलिसी तयार केली की 2 क्लासचे कंज्युमर्स त्यांचे जे कंपनी आसात त्या कंपन्यांका लो टेन्शन आणि हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटी कंज्यूम जे करतात त्यांना 5 वर्सां खातीर 25% रिबेट मेळटलो. आता हाय टेन्शन म्हणजे कितें तर 400 ते 450 वोल्ट इलेक्ट्रिसिटी जी कंपनी यूज करता तो हाय टेन्शन, त्याच्याकून कमी करता तो लो टेन्शन, आणि हांकां 5 वर्सां खातीर बेनिफिट. बरी गोष्ट आसा. गव्हर्नमेंटा जेन्ना आजचीच ही पॉलिसी नाही, आधीच्या काळापासून चालू आसा, अनादी कालापासून, की सरकार ठरयता की बिझनस वाडता आपल्या राज्यात म्हणून व्यापाऱ्यांका कितें तरी फायदो दिवचो एक ठरावीक काळा खातीर, म्हणजे तांकां उत्साह येतलो काम करपाक आणि आपल्या राज्याची उन्नती जातली. पण ही नोटिफिकेशन जे असले 91चे ते फक्त असले 5 वर्सां खातीर. 95 दुसरे नोटिफिकेशन येता आणि पहिले नोटिफिकेशन सोंपता. तरी सुद्धा 96 तिसरे नोटिफिकेशन येता. ते नोटिफिकेशन जे येता ते असे वागता की जे 91चे नोटिफिकेशन आहा जे आधीच मेला ते अजूनही जित्या, आणि त्या 91 नोटिफिकेशनाचे फायदे ते लो टेन्शन हाय टेन्शन ह्याच्याच बरोबर आणि एक कॅटेगरी करता एक्स्ट्रा हाय टेन्शन, आणि तांकां सुद्धा मेळटलो असे 96चे नोटिफिकेशन सांगता. ह्या नोटिफिकेशनाक कॅबिनेटाचे अप्रुव्हलूय नासता. हे डायरेक्ट पॉवर मिनिस्टर आपल्या पॉवरान करता. अशें आतां ती पॉवर ताका खंयसून मेळटा हे रुल्स ऑफ बिझनसान ना. तरी सुद्धा हे नोटिफिकेशन येता आणि हे 2 कंपन्यो मार्मागुआ स्टील आणि बिनानी ग्लास फायबर हांकां त्याचा फायदो जाता. तर याच्या विरुद्ध 98 तेन्ना जो पणजेचो MLA मनोहर पर्रीकार कंप्लेंट फायल करता. ही कंप्लेंट रजिस्टरूय जाता आणि त्याचेर इन्व्हेस्टिगेशन सुरूय जाता. पण 99 फायनली पुलीस अशा कन्क्लुजनाचेर येतात की ह्या केसीन काय क्रायम जाल्लो ना म्हणून ते क्लोजर रिपोर्ट फायल करतात. पण त्या उपरांत जालें कितें की पर्रीकार 2000 चीफ मिनिस्टर जालो. चीफ मिनिस्टर जाल्या उपरांत 2001 पर्रीकारान परत इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केलें आणि 2001 मॉविन गुदिनो अरेस्ट जालो. 6 दीस तो कस्टडीन आसलो आणि मागीर ताका बेल मेळ्ळो. आणि त्याच्या उपरांत आमी पळयलें की 2001चे हे चार्जशीट जी ऑर्डर जाली फ्रेम चार्ज करपाक 2006, तरी सुद्धा 18 वर्सां लागली एक्च्युअल ट्रायल स्टार्ट जावपाक. ही ट्रायल्स जी स्टार्ट जाली ती फायनली 2025 जजमेंट येयलें. हे जजमेंट जे येयला
तेतून आता फायनली कोर्ट कितें सांगता? पहिली गोष्ट कोर्टाची कंप्लेन आसा ही डिले, जो पेज 102 आणि 135 कोर्टान दिलेला आसा. ह्या डिलेक लागून म्हणटा खुबशे विटनस एक तर ओल्ड जाले, अनफीट जाले टू टेस्टिफाय, आणि थोडे की लोक भितर जे असले ते पिड्ड्यारूय जाले. आता हे सगळे जाले मॉविनाच्या सायडीक. दुसरीकडे हो कंप्लेनंट जो असलो तो जेन्ना ट्रायल सुरू जाली ताका तो अवेलेबल नसलो, त्याची हेल्थ खराब असली, मागीर तो पिड्ड्यारूय जालो. पुलिसांनी घेतली ऍक्शन 98. कोर्टाची कंप्लेन आसा पुलिसांच्या ऍक्शनी बद्दल ना, इन्व्हेस्टिगेशना बद्दल ना, की त्यांच्यानी करूंक ना. कोर्टाची कंप्लेन आसा हे जे इन्व्हेस्टिगेशन जे पुलिसांनी केला ते सारखें ना. पेज 129 सांगता हे जे 96चे नोटिफिकेशन आसा ते इट वॉज रॉंगली नोटिफाईड, पण प्रॉसिक्युशन म्हणजे गव्हर्नमेंट फेल टू एक्झामिन मटेरियल विटनेसेस. जे मेन विटनेसेस असले त्यांना एक्झामिन करपाक गव्हर्नमेंट फेल झाले. ते फेल झाले केसूच आपली प्रूव्ह करपाक. त्यांच्यानी कसलो एव्हिडन्सूच हाडूंक ना की हे जे नोटिफिकेशन आसा ते मॉविनाच्या इन्स्ट्रक्शनार येयले. असे कसलेच डॉक्युमेंट कोर्टा फुड्यान येवंक ना. कांयच ना अशें दाखोवपाक की जे कंपन्यांचे ऑफिसर आसात तेंच्यांनी मॉविनाक आणि इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसरांका इन्फ्लुएन्स केलो की आमकां हो चुकीच्या पद्धतीन फायदो करून तुम्ही दियात, त्याच्या बदल्याक तुमकां आमी कितें तरी दितले. हे कांयच येवंक ना. असले कसलेच डॉक्युमेंट्स कोर्टा फुड्यान येवंक ना. सो एक जी क्रिमिनल कॉन्स्पिरसी असता टू गिव्ह अनड्यू बेनिफिट एट द कॉस्ट ऑफ द गव्हर्नमेंट, आणि ही जेन्ना कॉन्स्पिरसी जाता तेन्ना जाता कितें की जर चोरी जावपाची आसा जाल्यार चोरांच्या भितर एक एग्रीमेंट जाता. आमी सगळेजाण 6-7 जाण मेळून चोरी करया, तूं हे करतलो, तूं हे काम करतलो, तूं हे काम करतलो, अमूक जाग्यार इतले पयशे आमी घेवन येवया, हे सगळे दाखोवचे पडटा. ते कशें कळटले? तेज्या खातीर तेंची मिटिंगे केन्ना जाल्यो, खंय जाल्यो, हॉटेलांत जाल्यो, फार्म हाऊसार जाल्यो, काय ऑफिसान जाल्यो, फोन केले एकमेकाक तेंच्यांनी, हे सगळो रेकॉर्ड येवंक जाय. असल्या टायपचो कसलोच रेकॉर्ड पुलिसांनी कोर्टाक हाडून दाखोवंक ना. जे मेन मटेरियल विटनेसीस असले ज्यांचे एक्झामिनेशन जावंक जाय असले, पेज 164 पळयात तुम्ही. मेन आसा कोण? मॉविन मिनिस्टर, त्याच्या सकयल तो इलेक्ट्रिसिटीचो इंजिनियर, पण यांच्या दोघांच्या मदीं पॉवर सेक्रेटरी आसा काय ना? त्या पॉवर सेक्रेटरी कोर्टा फुड्यान हाडूंकच ना. तो एक्युजूय ना आणि विटनसूय ना जो सांगू शकता की ह्या मिनिस्टरान आणि ह्या ऑफिसरान मेळोन कितें तरी केला म्हणून. काय आपुणूय आसलो मदीं काय नसलो, तेका दाखोवंकूच ना कोर्टा फुड्यान. कसलोच एव्हिडन्स येवंक ना कोर्टा फुड्यान जो दाखयतलो की मॉविनाक आणि किंवा त्या इलेक्ट्रिक इंजिनियराक कितें तरी हेचो फायदो जाला. म्हणून हे सगळ्या वयल्यान दिसता कितें की जाला कितें तरी, चोरी जाल्या, पण ती मॉविनानूच केल्या. हे पुलिसांनी आमकां जे पुरावे जाय त्या खातीर ते दाखयलेले ना अशें कोर्ट सांगता. म्हणून जर कोणाक दिसता की आपणाक जर अशी क्लीन चीट सर्टिफिकेट दिली, म्हाजेर इतले अन्याय जालो, इतली वर्सां केस उरली आणि माझे नाव खराब जाले, हे ते असे जे लोक उलयतात तसे कोर्ट म्हणिना. कोर्ट उलट कितें सांगता, जी एक सगळ्यांत शॉकिंग म्हाका गोष्ट दिसली ह्या जजमेंटान ती,
विटनसांची खंय इच्छाच ना की विटनस बॉक्सान येयले आणि कितें जालां तें सांगचे. डेलिबरेटली टू कन्सील मटेरियल फॅक्ट्स. आणि हे कोण आहात 3 विटनसीस? तर एक आहा पर्रीकार, दुसरो आहा राणे आणि तिसरो आहा पाचू, म्हणजे त्या वेळेचो पॉवर सेक्रेटरी. हे मुद्दाम डेलिबरेटली कोर्टाक विटनस म्हणून येयनात आणि सांगिनात कितें जालें तें. कारण स्टार्टिंग पासूनच ते कोर्टाच्या जजमेंटान म्हाका खंयच कंप्लेनंट मनोहर पर्रीकर त्याचे स्टेटमेंटूच ना. कंप्लेंट आहा केल्ली तेणी, पण त्याचे स्टेटमेंट ते खंय रेकॉर्ड जाला काय ना. हे सगळ्याक आता शेवटी एंडाक जालो इफेक्ट असो की एक जे क्रिमिनल इंटेन्शन जाय ते खंयसरूच प्रूव्ह जावंक ना. इनफॅक्ट चार्जशिटानूच एलिगेशन ना. आणि हे सगळे लक्षात घ्या, पर्रीकर स्वता तेन्ना सीएम आहा, जेणी केस रिओपन केल्या आणि इन्व्हेस्टिगेशन करून चार्जशीट फायल केल्या. तर त्या चार्जशिटानूच काय ना की मॉविनाक आणि त्या दुसऱ्या इलेक्ट्रिकल इंजिनियराक कितें तरी हेतूनसून फायदो मेळला आहा. तुम्ही कंप्लेंट फायल करतात, चार्जशीट तयार करतात, FIR करतात की ही करप्शनाची केस आसा म्हणून, पण खंयच दाखयनात की करप्शन जालें कशें. म्हणून फायनली कोर्ट कितें म्हणटा की जे 96चे जे नोटिफिकेशन आहा ते इरेग्युलर आसतले, पण तेतूनसून क्रिमिनल मिसकंडक्ट जाला हे प्रूव्ह जायना. आणि सगळ्यांक पेज 173 कोर्ट सांगता this investigation was conducted with malified intention. Investigation was conducted malifiedly. असं फायनली कोर्ट कन्क्लूड करता. आणि फायनली म्हणटा यांचा जो कंडक्ट असा मॉविन आणि त्या इलेक्ट्रिकल इंजिनियराचो तो इरेग्युलर असा, बट नॉट अमाउंटिंग टू क्रिमिनल मिसकंडक्ट. आणि म्हणून कोर्ट ऑर्डर करता की हे लोक गिल्टी नात आणि तांकां सोडून दिता. सो फायनली जालें कितें हे केसी? तर हे जे जजमेंट आसा न्ही, सगळ्या गोंयकारांका कळ्ळा न्ही, हे जजमेंट दाखयता बीजेपीचे वॉशिंग मशीन कशें काम करता. 96 कितें तरी गडबड जाली, 98 कंप्लेंट केली पर्रीकारान, 2001 मॉविनाक अरेस्ट जालो, पण पर्रीकारान केअर घेतली की मॉविन तेतून गिल्टी आसा हे फायनली प्रूव्ह जावचें ना. तेणी फक्त आपल्या पॉलिटिकल अपोनंटाचेर प्रेशर हाडलो की तूं म्हाज्या फुड्यान शरण यो. आणि फायनली हो मॉविन पर्रीकाराच्या त्या गँगीन जॉईन जाता. आणि कोर्टाचे फायनल कन्क्लुजन आहे या जजमेंटान की इन्व्हेस्टिगेशन इज मॅलिफाइडली कंडक्टेड, देर इज समथिंग रॉंग बट नॉट प्रूव्ड दॅट इट इज डन बाय मॉविन एज अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी. जेन्ना हे जजमेंट येयलें तेन्ना गोंयच्या लोकां फुडें प्रश्न पडलो. क्वेश्चन असो आसलो, मॉविन चोर काय पर्रीकार फटींग? जजमेंट वाचल्या उपरांत तेचें उत्तर अशें मेळटा, कितें तरी जाला गडबड, पण मॉविनान केल्या हें सांगूंक शकना. दुसरें, पर्रीकर फक्त फटींग न्हू, तो त्याच्या पेक्षा वाईट आहा. तो कितें करता की आर्म ट्विस्टिंग करून मॉविनाक बीजेपी जॉईन करपाक लायता, जो आता बीजेपीन आसा मॉविन 2016 पासून आता. आणि जसोच हेच प्रयोग तुम्ही जाणात
त्यांनी बाकीच्या काँग्रेसच्या एमएलएंचेर केल्यात. आयज एक नवीन सेक्शन बीएनएसान एड जाला, ऑर्गनायझ क्रायम सिंडिकेट. पर्रीकारान अशें करून एक ऑर्गनायझ क्रायम सिंडिकेट तयार केली आणि ह्या 40 चोरांचो तो सरदार जालो. तेंचेर सगळ्यांचेर आरोप करून त्यांना धमकोवन त्यांना आपल्याच अंडर घेवन तो त्या सगळ्या 40 जणांच्या गँगीचो लिडर जालो. आणि आयज आमचो सामान्य मनीस अलीबाबा जावन कोर्टाच्या बंद दारा फुडें उबो आसा. त्या 40 चोरांच्या गुफेन सामान्य मनशाचो चोरलेलो सगळो पैसो, सगळी संपत्ती थंयसर भरलेली आसा. आणि आमचो हो अलीबाबा कोर्टाच्या दारा फुडें उबो रावन म्हणटा, तिळा तिळा दार उगड. ते दार केन्ना उगडटले आणि लोकांचो पैसो लोकांका परत केन्ना मेळटलो खबर ना. पण तो पर्यंत सगळ्यांकाच वाट पळोवची पडटली.